आजचा हा बाळूमामांचा संदेश दैवी शक्तीने तुमच्या पुढे तुमच्या समोर आलेला आहे, म्हणून तुम्ही आजचा हा संदेश मुळीच दुर्लक्षित करू नका. तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन आजचा हा संदेश पुढील काही मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. आणि जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक देखील जरूर करावे. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, बाळूमामांचे पाय आहेत डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, बाळूमामा आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला. जरा का थोडेही आपण भरकटणार तर माऊली लगेच डोळे वटारणार. हाताशी धरले आपल्याला, आहे का हिंमत कालाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडी तरतरते पाहून माझ्या गुरु माऊलीला, अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला. जसा आईचा आधार तान्या लेकराला, तसा गुरु माऊलींचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन न्यायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, बाळूमामांचे पाय आहेत डोके ठेवायला. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कर्माने भाग्य दोन्ही देखील बदलतात. ते म्हणजे बाळूमामांच्या दरबारामध्ये, अर्थात मामांच्या दरबारात त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळून जातील ज्या गोष्टीची कधी तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. सकारात्मक विचारात भरपूर जास्त सामर्थ्य आणि शक्ती आहे. ते आपल्याला अर्थात तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व सुख अर्थात दुःख देतात. राग, दोष, भीती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात. नकारात्मक विचार केल्याने अर्थात मानसिक खच्चीकरण होते. आपला वेळ व शक्ती वाया जाते. नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतो. यापासून दूर राहण्याचा आपण मात्र जास्तीत जास्त प्रयत्न करावा. ते म्हणजे तुमच्यावरील टीका, सारखी सारखी आठवणे, बाकी तुमच्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे, इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे नव्हे तर निश्चिंतच आपल्याला काही जमत नाही असे वाटणे, फक्त वाईटच वाचून बरतात वाईटच बाजूच पाहणे. एवढंच आपण प्रत्येकाला या गोष्टी स्मरणात ठेवायच्या आहेत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जेवढं जास्त तुम्ही नकारात्मकतेच्या दूर राहाल तेवढं तुम्ही नक्कीच यशाच्या जवळ राहाल. प्रवास आयुष्यांचा, आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नसेल. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही मात्र कायमचा आपल्याला धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही मात्र जाणून बुजून पण अनेकदा त्यातील काही स्वप्ने अर्धवट राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात, काही कोरीच अर्थात कोरीच राहून जातात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. जगातील दोन कठीण काम अर्थात आपल्या डोक्यातील विचार दुसऱ्याच्या डोक्यात उतरवणे, दुसऱ्याच्या खिशातील पैसा आपल्या खिशामध्ये आणणे. अर्थात पहिल्या कामात हुशार नक्कीच कोण आहे हे देखील समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट स्मरणामध्ये ठेवा, आयुष्य जगत असताना शिल्या भाकरीला आणि तुटक्या चपलाला तुम्ही कधी देखील नावे ठेवू नका. कारण भाकरी आज जरी शिली असली पण तिने काल आपलं पोट भरलेलं होतं आणि चप्पल आज जरी तुटलेली असली पण तिने मात्र काल आपल्या पायाला आधार दिलेला होता. म्हणून आपल्याला आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते, फक्त तिची किंमत ही आपल्याला वेळ आल्यानंतरच समजून जाते. बाकी जीवनात आपल्याजवळ कितीही अमाप संपत्ती जरी आली असली पण तिचा पूर्णपणे उपभोग घेण्यासाठी आपली मानसिक स्थिती चांगली नसेल तर तिचा काही देखील उपयोग नाही. ज्याप्रमाणे घरात कितीही वेगवेगळ्या प्रकारचे सेट असू द्या, जसे की सोफा सेट, डिनर सेट, डायनिंग सेट, टीव्ही सेट, म्युझिक सेट, मेकअप सेट वगैरे वगैरे, पण माइंडसेट अर्थात चांगले परिपक्व मन नसेल तर बाकीच्या सर्व सेटचा उपयोग शून्य आहे. म्हणून प्रत्येक क्षण समजून उमजून जगा. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवित असतो तेव्हा आपण आरसा नाही
फोडत, तर तो आपला डाग साफ करतो. तसेच एखाद्याने तुमच्यातील दोष तुम्हाला दाखवून दिले ना, की तुम्ही मात्र त्याची साथ लगेच सोडू नका, तर त्याचे अर्थात ते दोष दूर करण्याचा तुम्ही प्रथम प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचं असतं. कारण आयुष्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. आणि आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं, पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तयारीसुद्धा असली पाहिजे. तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकते. आता फक्त मंद निखार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल द्यायला नक्कीच लावते. अर्थात आपसुक त्या लोकांच्या तोडून शब्द बाहेर पडावेत हे देखील तितकंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला नक्कीच आहे तसं स्वीकारणे, आपल्या अपेक्षा आपली मत न लादणं. माणसं जोडणं म्हणजे एकमेकांची कला शिकणं, अर्थात फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं, समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्याला ते अजून नक्कीच जाणून देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी कधीही न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणं, रागांचं हे रूपांतर प्रेमात करता येणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांना अर्थात इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत प्रकट करणं. अश्रू सांगून जातात की व्यक्तीला दुःख किती आहे, विश्वास मात्र सांगून जातो की जोडीदार नक्कीच कसा आहे. बाकी गर्व मात्र सांगून जातो पैशाचा माज किती आहे. संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे. वाचा नक्कीच सांगून जाते माणूस कसा आहे. संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे. ठेच सांगून जाते लक्ष व्यक्तीचे कुठे आहे. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे. स्पर्श मात्र सांगून जातो मनामध्ये काय आहे. आणि वेळ दाखविते नातेवाईक कसे आहेत. व्यवस्थापन विनम्रता आणि विचार दाखवून जातात की व्यक्तिमत्व नक्कीच कसे आहे. बाकी आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते मात्र आपण पाहायला हवं. रोज तेच तेच करून तेच परिणाम मिळतील जे आजपर्यंत नक्कीच मिळत आहेत. त्यासाठी आपल्याला सवयी अर्थात आपल्या सवयी बदलाव्या लागतील, जे आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ उत्तम रीतीने घेऊन जातील. बाकी आपल्या जवळची माणसं नेहमी आपल्याशी स्टेटसमधून, प्रोफाईलमधून, फोटोमधून बोलत असतात. फक्त ते आपल्याला मात्र उत्तम पद्धतीने ओळखता आले पाहिजे. आणि इतरांच्या सुखामध्ये आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती होणे मात्र आता मात्र निश्चिंत शक्य नाही, हे देखील तितकंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, कोणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, तर सरळ सांगा, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं आणि जे मला मिळाले ते मामांनी माझ्यासाठीच ठेवलं होतं. माझं आणि देवांचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व तो मला कधीच काय कमी पडू देत नाही. बस एवढंच आपण ठामपणाने सांगितलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये कधीही कोणत्या गोष्टी वाईट घडीत नसतात. आपण आपल्या बुद्धीच्या कुवतीवर आणि मनाच्या कुवतीवर प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी पूर्णत्व ठरवित असतो. जर आपण आपल्या मनामध्ये नेहमी उत्तम विचार जर केले ना, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी वाईट मात्र ठिकाणी नक्कीच पोहोचणार नाही. म्हणून सर्वप्रथम आपण विचार अर्थात उत्तम विचार मात्र केले पाहिजेत. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा ते पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख देखील दूर करेल. अर्थात तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतः कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला भगवंतांनी हाते दिलेली आहेत. आयुष्यातील खरं दुःख
अर्थात दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद मात्र निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागतील आणि यासाठी तर भगवंतांनी तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलेली आहे. यापेक्षा आणखी तुम्हाला देव देणारे तरी देणारे काय, बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचे. म्हणूनच आपल्याला जेवढं भगवंतांनी दिलेले आहे आपण त्यामध्ये आनंदी राहून आयुष्य मात्र नेहमी जगलं पाहिजे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, कधी देखील तुम्ही जास्तची अपेक्षा करू नका, कारण तुम्ही जास्तची जर अपेक्षा कराल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मिळालेले आहे ते देखील तुमच्या नक्की जवळून जाऊ शकते. म्हणूनच तुम्हाला सध्या जे काही प्राप्त झालेले आहे त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी नक्कीच राहायला शिका. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार भगवंतांना एकेकाळी म्हणाला की भगवंता तू बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक कलाकार आहे, पण नक्कीच भगवंत मला त्यावेळी मात्र खूप जास्त नक्कीच लाज वाटते. अर्थात पूर्णत्व नक्कीच लाजरवाणी ती गोष्ट आहे, ते म्हणजे तू बनवलेली पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात. समजून घ्या, आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण जे काही केलेले आहे ते आपल्याकडे परत येणार आहे. म्हणून नेहमी जास्त चिंता काळजी करणं तुम्ही आता मात्र सोडून द्या. बस तुम्हाला जे काही प्राप्त झालेले आहे त्याकडे तुम्ही पहा आणि कधीही चिंता तुम्ही मात्र नक्कीच करू नका, कारण चिंता माणसाला संपवते आणि भगवंतांचे चिंतन मात्र माणसाला आनंदी बनवते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यात काही देखील तुम्हाला अर्थात काही देखील आयुष्यामध्ये आपलं नाही आणि काही देखील आपलं राहणार नाही. म्हणूनच व्यर्थेची तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे तुम्ही नामस्मरण निस्वार्थ मनाने नक्कीच करत चला. बस एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे. कुठपर्यंत कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर लगेच आनंदी नका हो त्यांचा, अर्थात त्यांना विचार कधीपर्यंत कराल, कारण माणसं कधी ना कधी बदलत असतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि जो अर्थात माणसं योग्य पद्धतीने ओळखत असतो ना, तो आयुष्यामध्ये आयुष्य जगाला नक्कीच शिकतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही देखील माणसं मात्र ओळखायला आणि नक्कीच माणसं उत्तम पद्धतीने ओळखायला तुम्ही शिकलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, चिंता करणं सोडून दे, माझं चिंतन करण्याकडे तू नक्कीच लक्ष दे. कारण चिंता तुम्ही जितकी जास्त कराल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त रडाल आणि जितकं जास्त तुम्ही भगवंतांचे चिंतन कराल तेवढं जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंद मिळेल. एवढं मात्र नक्कीच, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून कधी चालणार नाही, तर त्याला सहनशक्तीची जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं. म्हणून तुम्ही जसे पद्धतीने नक्कीच कर्म करणार आहात तसेच तुमचे आयुष्य मात्र निश्चिंतच हे घडणार आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण नेहमी उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न नक्कीच केलं पाहिजे. अजूनही तुम्ही समजलेले नसाल तर परत ऐका, समजून घ्या. आपण आपल्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निश्चिंतच मिळतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण आपली काळजी सोडावी, चिंता करणं सोडावं आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण मात्र नक्कीच लक्ष केंद्रित करावं. बाकी आपण नक्कीच स्मरणात ठेवावे, कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच तुम्हाला सुख कमी आणि दुःख जास्त होईल. कारण माणसावरून जशी दिसतात आतून मात्र ती तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगळे असतात. त्यामुळे विचार नक्कीच आपण जास्त करण्यापेक्षा आपण आपल्या कामाकडे जास्त नक्कीच फोकस केलं पाहिजे. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. दुसऱ्याच्या सुखासाठी नक्कीच प्रयत्न करणारी माणसे नक्कीच आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी मात्र राहणार नाहीत. हे देखील आयुष्यामधले त्रिवार सत्य आहे.
बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, प्रत्येक क्षणी जर आपण आयुष्यामध्ये नकारात्मक विचार केलो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच दुःखी राहील. म्हणून तुम्ही नकारात्मक विचार करणं मात्र नक्की सोडून दिलं पाहिजे. तुमच्यामध्ये देखील एक खास गुण आहे आणि तुमच्यामध्ये कोणता ना कोणता वाईट गुण देखील आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, कधी देखील हे आपण समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे जे तुमच्यात गुण सध्या आहेत ते नक्कीच ते कसे की असेना, ते मात्र इतरांना कसे वाटतात याचा कधी विचार करू नका. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत आणि तुमच्या आईवडिलांच्या नजरेत चांगले असाल तर आपण मात्र कधी कुणाचा कधी विचार करू नये. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायचे. भगवंत म्हणतो, चिंता करशील तर नक्कीच जीवनामध्ये पूर्णत्व हारून बसतील, आणि जर तू आमचे चिंतन करशील तर तुझे जीवन पूर्णत्व आनंदी होईल. मित्रांनो, आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादळं जरी आलीत ना, तरी आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात ना, तितक्या वेगाने ते निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज दिली आणि आपण त्यात कितपत टिकून राहिलोत. काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात, पण केवळ गैरसमजातून त्या मात्र वाढत जातात व विनाकारण वादळ निर्माण करतात व अशा या वादळामध्ये आपलं सर्वस्व विस्कटून टाकत असतात. सहानुभूतीच्या शब्दांनी मूळ दुःख मिटत नाही व संघर्षाचे प्रश्न सुटत नाहीत. सोसण्याचा वसा हा ज्याचा त्याचाच असतो. पुरुष हा धड कधी पत्नीचाही नसतो आणि आईचाही नसतो, तो स्वतःचाच त्याचा असतो. तो त्या वेळेचा विचार करतो, न्याय अन्यायाचा नाही. या क्षणी आपल्या सोयीचं काय आहे इतकंच तो पाहतो. मग स्वतःचं घर अशांत का ठेवायचं, एवढं आपण समजून घ्यायचं असतं. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपल्याला मात्र योग्य पद्धतीने प्रत्येक गोष्टी समजून आपण घेतल्या पाहिजेत. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. परमेश्वर म्हणतो, घाई करणं सोडून दे, चिंता करणे सोडून दे. आयुष्यामध्ये काय देखील अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. फक्त तू तुझ्या मनाला सर्व काही उत्तम पद्धतीने सांग. अर्थात जर तुम्ही तुमच्या मनाला योग्य गोष्टी सांगाल तर योग्य गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच घडतील, आणि जर तुम्ही तुमच्या मनाला अयोग्य गोष्टी सांगाल तर तुमच्यासोबत सर्व काही अयोग्य गोष्टी घडतील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक गोष्ट या मात्र आपल्या मनासारख्या नक्की कधी घडणार नाहीत, पण ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडलेल्या आहेत त्या मात्र तुम्ही कधी विसरू नका. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी गुगल मॅप्स कधीही तुमच्यावर चिडणार नाही. जर तुम्ही एखादे वळण चुकवलं तर ते कधी असे म्हणत नाही, मूर्ख तू चुकीचे वळण घेतलेस, समजून घ्या. किंवा नक्कीच तुम्हाला तो म्हणणार नाही, तुला डावीकडे वळायला सांगितले होते मी, असं चिडून, किंवा तू माझे कधीच का ऐकत नाहीस अशा पद्धतीने संताप्त होऊन कधी म्हणणार नाही. जर गुगल मॅप्सने ते तसे केले असते तर आपण कदाचित ते वापरणे थांबवले असते. आपल्यावर ओरडण्याऐवजी गुगल मॅपद्वारे आपल्याला पुन्हा योग्य मार्ग सुचवून आपल्याला आपल्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी पुढील सर्वोत्तम मार्ग सुचवला जातो. भले आपण चुकले तरी आपल्याला वाईट न ठरवता आपल्याला आपले ध्येय गाठून देणे गुगल मॅपचा मुख्य हेतू असतो. यात एक चांगला धडा मात्र लपलेला आहे, तो म्हणजे कुणाचे पाऊल चुकल्यास नक्कीच रोष दाखवण्यापेक्षा त्या व्यक्तीला तुम्ही योग्य मार्ग दाखवावा, उत्तम सारथी व्हा. म्हणून ज्यांची तुम्ही काळजी घेतात त्या प्रियजनांसाठी तुम्ही देखील गुगल मॅप सारखे व्हा. बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बाकी सगळेजण आयुष्यात कामासाठी येत नाहीत, समजून घ्या. सध्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे नक्कीच प्राप्त झालेले आहे ते प्रत्यक्ष उत्तमच प्राप्त झालेले आहे. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये अर्थात माणूस पैशाने जग जिंकू शकतो, पण कोणाचे मन कधी देखील तो जिंकू शकणार नाही. तुम्ही लोकांचं मन जिंकू शकाल तर लोक स्वतःच तुम्हाला जग जिंकून आणून देतील. पैसा तुम्हाला जग मात्र नक्कीच मिळवून देईल, बाकी पण माणसं जोडून देऊ शकेलच असं नाही. याचा अर्थ माणसाने पैसे कमवायला
प्राधान्य कधी देऊ नये असं नाही. समजून घ्या, माणसाने पैसा जोडावं पण त्याने माणसं पूर्णत्व तुटत असतील तर मग जग जिंकण्याची आशा मात्र कधी सोडून द्यावी हे उत्तम. सुख तर फार लांबची नक्कीच गोष्ट आहे, हे देखील आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतले पाहिजे. झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास. तसं पाहिले तर आपल्याला झोपेत असताना काही समजत नाही, आपण मरतो तेव्हा काय देखील आपल्याला मात्र समजण्याचा प्रश्न कधी उरत नाही. दोन्ही गोष्टी या मात्र आपल्या नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यामध्ये काय फरक आहे हे मात्र आपण प्रत्येकांना समजून नक्कीच घेतलं पाहिजे. झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अग्नी अर्थात पूर्णत्व, अग्निनिश्चयतेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळी होते, रात्र होते, काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय मात्र कधी थांबणार नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक नक्कीच जडणघडण किंवा स्थित्यंतर कधी थांबत नसतं. आणि या जीवन प्रवासात कोणी नक्कीच रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं, तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं, कोणी नशिबाला दोष देत उडतं, तर कोणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं. तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, त्यातून जोडली जाणारी नाते, त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव, आजार, दुखणी, खुपणी, कुणाचं कुणाला सोडून जाणं, जीवन प्रवासातील ही सारी स्थित्यंतर. पूर्ण ज्ञान असूनही किती पॉझिटिव्ह असतो ना आपण, हे माझं ते माझं किती करतो. कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षा भंगाचं दुःख येतं. जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं आपल्याला राहता आले पाहिजे. ते म्हणजे रोज वेगवेगळे प्रवासी आपल्या सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणी आपलं नाही आहे. रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठे जायचे नाही आहे. ज्यातून प्रवास करायचे ती बसही आपली नाही, बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यानंतर सारं काही संपून नक्कीच केलं की झालं, बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कोणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा, प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेलेला कधी कोणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, हक्काचं असं आपल्या एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं, रुसलेला क्षण कधी खुदकं नसावं. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, हातात हात देऊन अलगद घेऊन जावं, लपून पाठीवर नक्कीच वार त्याचा कधी नसावा. आयुष्याचा प्रवास मात्र निश्चितच आपण प्रत्येकाचा असं काही असावा. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नसते. माणूस स्वतःच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवितो. पण भगवंत म्हणतात, तुम्हाला तुमच्या मनामध्ये नेहमी उत्तम विचार करायचे आहे. समजून घ्या, जसे तुमचे मन असेल तसेच तुमचे आयुष्य असेल. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या मनामध्ये उत्तम विचार करीत चला. बाकी प्रेमळ मित्रांनो, वेळ निघून जाते. जे तुम्हाला करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे आणि जे ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते देखील नक्कीच तुम्हाला कधी प्राप्त, वेळ नक्कीच निघून गेल्यानंतर होणार नाही. म्हणूनच आज जी सध्या तुमच्या हातामध्ये वेळ आहे त्या वेळेचा आपण उत्तम पद्धतीने उपयोग नक्कीच केलं पाहिजे. अर्थात सध्या तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी राहून जीवन जगलं पाहिजे. खरे सौंदर्य हे तर चिंपल्यातील मोत्यासारखे असते, ते पाहण्यासाठी आत डोकावे लागते, तर त्यासाठी त्याला कितीतरी खडतर परिस्थितीतून जावे लागते. यावरूनच त्याची किंमत मात्र नक्कीच ठरते. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये कोणी तुम्हाला काय दिलं याचा विचार करण्यापेक्षा आपण कुणाला काय दिलं याचा विचार करायला शिका. समजून घ्या, बोलण्यासाठी एक चांगली व्यक्ती भेटणे हे देखील नशीब लागतं. म्हणूनच मनातलं जर नक्कीच पूर्णत्व बोलण्यासाठी आणि सांगण्यासाठी ऐकणारी कोणती तरी व्यक्ती तुम्हाला भेटलेली असेल तर मग मात्र तुम्ही त्या व्यक्तीला कधी देखील नक्की सोडू नका. बोलून कधी दाखवायचं नाही, बस आपण मात्र लक्षात ठेवायचं ते म्हणजे कोण आपल्याशी कसं वागते
कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही उत्तम. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून मात्र दूर राहतो. एवढंच आयुष्यामधले मोठे सत्य आहे. मित्रांनो, खूप गोड बोलणारी, अति नम्रतापणा दाखवणारी, पाया पडणारी, अतिस्तुती करणारी, अति आदर आणि सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाडबेरकी आणि संधीसाधू व विश्वासघाती असतात. समजून घ्या. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खंदा देण्याचे षडयंत्र ती स्वतः नक्कीच रचत असतात. याउलट ती माणसं तोंडावर रागाने कडवट, टीकात्मक, जहरीत नक्कीच फळफळ अर्थात फटकळ पण स्पष्ट बोलतात. त्यांचा अंतर्मनवरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं हे त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरंच मनमोकली व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा न शिको, पण माणसं वाचायला आणि माणसं नक्कीच उत्तम पद्धतीने आपण वाचायला मात्र शिकलं पाहिजेत. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात याचा मात्र खरोखर तुम्ही अजूनही विचार करीत असाल तर तो विचार करणं तुम्ही मात्र आता सोडून दिले पाहिजे. कारण तुम्ही कोणत्या गोष्टी नक्कीच गमावलेल्या आहात याचा विचार करण्यापेक्षा आपण नेहमी एकच विचार करावा, ते म्हणजे आपल्याला सध्या जे काही नक्कीच प्राप्त सध्या झालेले आहे त्यामध्येच आपण प्रत्येकाने नेहमी आनंदी राहून हे आयुष्य जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचे. ज्याच्या मनी असेल श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नाम, त्याच्या आयुष्यामध्ये कधीही नसेल चिंता. समजून घ्या. बाळूमामांचे नामस्मरण करणे म्हणजे आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासारखे आहे. जो निस्वार्थ मनाने मामांना शरण जातो, मामा देखील त्याला निस्वार्थ मनाने उत्तम गोष्टी देतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. आयुष्यामध्ये जे तुम्हाला प्राप्त करायचे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच प्राप्त होऊन जातील. म्हणूनच आपण नेहमी चिंता सोडावी आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण नेहमी लक्ष केंद्रित करावे. आजचा हा संदेश आपण शांत मनाने अजून काही मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. समजून घ्या, आयुष्याला इथे काही देखील अशक्य नाही. तुम्ही तुमच्या मनानुसार शक्य अशक्य गोष्टी ठरवित आहात. जर तुम्ही तुमच्या मनाला नेहमी सकारात्मक कराल, अर्थात तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी उत्तम विचार कराल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी देखील अर्थात वाईट अनुभव येणार नाहीत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे, ती म्हणजे जे सध्या तुमच्या जवळ आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहून नक्कीच त्याचा उत्तम पद्धतीने तुम्ही आनंद मात्र घ्यायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायच्या आहेत. परमेश्वर म्हणतो, अरे घाबरू नकोस, चिंताही तू करू नकोस. तुझ्या आयुष्यामध्ये ते सर्व तुला काय मिळणार ज्यासाठी तू आमच्या चरणी प्रार्थना केलेली होती. फक्त आणि फक्त आपण प्रार्थना भगवंतांच्या चरणी करू नये. तर आपण प्रार्थना करण्याआधी समजून घ्यावे की आपण भगवंतांच्या चरणी ज्यासाठी प्रार्थना करतोय, अर्थात ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी सत्यामध्ये आपण किती प्रयत्न केलेले आहोत याचा देखील विचार करा. समजून घ्या, जर तुम्ही प्रयत्न भरपूर केलेले असतील तरी देखील तुम्हाला तुमच्या मनानुसार वस्तू प्राप्त होत नसतील, मनानुसार गोष्टी प्राप्त होत नसतील, तर आपण मात्र पूर्णत्व आपली चिंता सोडून दिली पाहिजे. कारण नक्कीच समजून घ्या, आयुष्यामध्ये जी गोष्ट सध्या तुमच्याकडे आहे ती गोष्ट फक्त तुमच्यासाठी उत्तम आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण खरोखरच आपली जास्त चिंता करणं सोडून दिलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये अशक्य असे काहीच नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्टी शक्य आहेत. फक्त तुम्ही आनंदी राहून हे तुमचं आयुष्य जगा. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व उत्तमच प्राप्त होत आहे. म्हणून तुम्ही उत्तम फक्त कर्म आणि प्रयत्न करून तरी पहा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख नक्कीच येणार नाहीत. अर्थात दुःख जरी आले तरी देखील तुम्ही त्या दुःखांचा उत्तम पद्धतीने सामना करू शकाल. लोकांना आपण का खटकतो,
आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं आपण वागत नाही म्हणूनच आपण लोकांना मात्र खटकत असतो. एक गोष्ट तुम्ही नेहमी स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तेच करायचं आहे जे तुम्हाला नेहमी योग्य वाटते आणि उत्तम वाटते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी वाईट कर्म करीत राहाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वाईटच गोष्टी मिळतील. आणि जर प्रेमळ मित्रांनो तुम्ही नेहमी उत्तम कर्म करीत राहाल तर तुम्हाला उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. म्हणून आपण एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यात एखादे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला मात्र भरपूर जास्त प्रयत्न करावे लागतील, तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त होऊन जाईल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर तुम्ही ती तुमची चिंता दूर नक्कीच ठेवली पाहिजे आणि भगवंतांचे नामस्मरण तुम्ही चालू नक्कीच ठेवलं पाहिजे. काय बरोबर आहे ना? ते म्हणजे माणसांचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसाची त्याला आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी कधी होणार नाही. म्हणून जवळची माणसे असणे देखील गरजेचे असते, मग ती नात्यातील असो, मैत्रीतली असो किंवा प्रेमातील असो. बाकी समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला जे सध्या तुमच्याकडे आहे त्याचा तुम्ही भरभरून असा आनंद घ्या आणि जे सध्या दुसऱ्याकडे आहे त्याला पाहून कधी तुम्ही जळू नका. समजून घ्या, जे सध्या तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे ते देखील काही कमी नाही, कारण सध्या तुमच्याकडे जे काही आहे ना ते देखील प्राप्त करण्याचे भरपूर जणांचे असे स्वप्न आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो तुम्हाला जे काही प्राप्त झालेले आहे त्यातच तुम्ही समाधानी आणि आनंदी मात्र राहायचा नक्कीच प्रयत्न केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला समजून मात्र नेहमी घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात घाबरू नकोस, चिंताही कधी करू नकोस. आयुष्यामध्ये नेहमी चिंता करणं खरोखरच व्यर्थ आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो आपण चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे नेहमी नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष नक्कीच केंद्रित करावे. भगवंत म्हणतो जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये सर्व काही तुला अशक्य वाटायला लागेल तेव्हा मी तुझ्यासाठी प्रत्येक गोष्टी शक्य करेन. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणात ठेवायची आहे, ते म्हणजे शक्य काय आहे आणि काय अशक्य आहे हे तर आपण आपल्या बुद्धीच्या कुवतीवर ठरवत असतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व उत्तम गोष्टी प्राप्त करायचे असतील तर तुम्हाला मात्र नेहमी सकारात्मक विचार करायचा आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समजून घ्या, ते म्हणजे काही देखील अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. एवढंच आपण आपल्या मनामध्ये ठेवावे आणि आयुष्य आपण आपले आनंदाने मात्र नक्कीच जगावे. जगातलं एकमेव विद्यापीठ आहे जिथे ममतेची संस्काराची शिदोरी मोफत मिळते, ते म्हणजे आई. बाकी मित्रांनो शेवटी काय आपण मात्र व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसांच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलताच असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी आपल्याला मात्र ती हवीहवीशी वाटतात. आणि प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं जास्त चिंता कराल ना तेवढंच जास्त तुम्हाला तुमचं आयुष्य अजून जास्त नक्कीच रडवेल. म्हणून तुम्ही खरोखरच तुमची चिंता करणं सोडून दिलं पाहिजे आणि भगवंतांचे तुम्ही चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आज हा संदेश आपण शांत मनाने अजून काही मिनिटे नक्कीच ऐकावा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच केलेले आहेत. म्हणून प्रेमळ मित्रांनो शांत राहा, चिंता तुम्ही तुमची सोडून द्या आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष द्या. मॅच्युरिटी म्हणजे फार काही नसतं, फक्त आपल्या असण्याचा कोणाला मात्र कधी त्रास होऊ नये. नुसतंच आपलं म्हणून कधी चालणार नाही. आपल्याने आपल्याला मनापासून आपले देखील नक्कीच समजावं लागतं, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात एकच गोष्टीचे स्मरण ठेवायचं आहे, ते म्हणजे इथे काही देखील तुमच्याकडे सध्या जे काही आहे ते तर तुमचं नक्कीच नाही, पण पूर्णत्व समजून घ्या.
तुमच्याकडे सध्या जे काही आहे त्याचा मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने आनंद घ्यायला शिका, कारण आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नक्कीच नसते. माणूस आपल्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी नेहमी ठरवित असतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर आनंदी नक्कीच राहायचं असेल ना, तर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. म्हणून आपण आपली काळजी सोडावी, चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण मात्र लक्ष जास्तीत जास्त प्रमाणात केंद्रित करावे. भगवंत म्हणतो, थांब, चिंता करणं थांबव, तुझी प्रत्येक चिंता ही व्यर्थ आहे. म्हणून आपण चिंता करणं थांबवलं पाहिजे. बाकी कुणाला काय कधी कळू द्यायचं नाही. आयुष्यामध्ये एकदमच आपण मात्र काहीतरी उत्तम नक्कीच केलं पाहिजे. समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही करीत आहात त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही नक्की ज्या करीत आहात ना, त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान तुम्हाला आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करीत आहात. पण तुम्हाला जर जास्त यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या योजना गुपित ठेवा, कारण गीतेमध्ये लिहिलेली आहे, जितक्या गुपित तुमच्या योजना असतील तितकेच मोठे तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये यश देखील नक्कीच मिळेल. म्हणूनच आपण मात्र नक्कीच आयुष्यामध्ये एकच गोष्टच मनात ठेवली पाहिजे, ते म्हणजे तुम्ही नेहमी तुमच्या योजना गुपित मात्र पूर्णत्व ठेवायला शिका. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं असतं, हे देखील तितकंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, कौतुकाचा सोहळा जोपर्यंत साजरा केला जातो, जोपर्यंत तुमची तिथे जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच गरज असते, जोपर्यंत तुमची गरज आहे. एकदा का तुमची गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी मात्र नक्कीच वाढली, अर्थात पूर्णत्व वाढली जाईल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी तुम्ही तुमची चिंता सोडा, तुम्ही तुमची काळजी सोडा आणि जे तुम्हाला सध्या आयुष्यामध्ये मिळते त्यामध्येच तुम्ही नेहमी आनंदी राहून आयुष्य जगा. बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचंय. एखादी छोटीशी चूक ही तुमच्या जीवनाला वेगळीच कलाटणी देऊ शकते. म्हणूनच सुरुवातीपासून आपल्या जीवनाप्रती तुम्ही मात्र गंभीर व्हा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काय मिळवायचं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. फक्त तुम्ही शांत मनाने प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद हुडका, कारण आयुष्यामध्ये आनंद तर भरपूर जास्त आहे. जर तुम्हाला खरोखर आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार करायला शिका. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे. बाकी मित्रांनो, नक्कीच भगवंत म्हणतात, आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ मात्र बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालण्याचे ध्येय मात्र चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे मात्र तेव्हाच आपल्याला उत्तम पद्धतीने समजून जाते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात एकच गोष्ट समजली पाहिजे, ती म्हणजे काही देखील झाले तरी देखील आपण मात्र कधी आपल्या मनाला नक्कीच निराश करू नये, कारण आपण आपल्या मनामध्ये सध्या जे विचार करतोय ते विचारच आपलं आयुष्य नेहमी घडवीत असतात. म्हणून आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये उत्तम विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचे. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यांपेक्षा सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. मन धाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काही देखील कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे हीच सर्वात मोठी ताकद म्हणजे पॉवर आहे. म्हणूनच आपण आपल्या मनाला नेहमी धाऱ्यावर ठेवणं हे मात्र जास्तीत जास्त प्रमाणात गरजेचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी शांत राहावे, चिंता नक्कीच सोडून द्यावी. जेवढं तुम्ही चिंता कराल तेवढं तुम्हाला ती चिंता संपवून टाकेल आणि जेवढं जास्त तुम्ही भगवंतांचे चिंतन कराल तेवढंच ते तुम्हाला भगवंत आनंद मात्र नक्कीच देतील. हे देखील आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. आज हा संदेश आपण
शांत मनाने ऐकावा. अजून काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐका. समजून घ्या, भगवंतांसाठी सर्व काही शक्य आहे. अशक्य असे भगवंतांसाठी काही देखील नसते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरोखर आनंदी जर राहायचे असेल ना, तर तुम्हाला नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास मात्र ठेवायचा आहे. बस एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कितीही मान द्या, ते तुम्हाला त्रास नक्कीच देणार. आणि जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत माणसामध्ये माणुसकी आणि नक्कीच पूर्णत्व आयुष्यामध्ये माणसं टिकीत असतात. ज्या दिवशी देवाणघेवाण बंद होईल त्या दिवसापासून मात्र कधी देखील नक्कीच आनंद आयुष्यामध्ये राहणार नाही. म्हणून देवाणघेवाण आपण मात्र कधी देखील संपू देऊ नये. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय गमावलेले आहात याचा विचार नेहमी करत बसण्यापेक्षा तुम्हाला पुढे काय कमवायचं आहे याचा तुम्ही नेहमी नक्कीच विचार करा. बस एवढंच तुम्ही समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी गैरसमज इतके शक्तिशाली असतात की कित्येक वर्ष आपण निभावत आलेली सुंदर नाती एका सेकंदात मात्र तोडू शकतात. हे देखील आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर भगवंत देतील. म्हणूनच तुम्ही तुमची चिंता काळजी आता मात्र सोडून द्या आणि भगवंतांचे तुम्ही नेहमी चिंतन करण्याकडे लक्ष मात्र नक्कीच केंद्रित करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचे. आयुष्यामध्ये सुख दुःख तर भरपूर आहेत. अर्थात आज जे तुमच्याकडे आहे ते उद्याच तुमच्याकडे, अर्थात उद्या तुमच्याकडे ते राहील अथवा न राहील याची मात्र काही देखील नक्कीच गॅरंटी नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सध्या तुमच्याकडे जे काही आहे तुम्ही मात्र त्यामध्ये नक्कीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी नक्कीच समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतो, राग तर कधी कधी स्वतःचा येतो. नक्कीच की समोरच्या व्यक्तीला बोलायचं नसतं तरी आपण त्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमीच स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये अशक्य असे काही देखील नसते. फक्त आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार करावे. बस ज्याचे विचार सकारात्मक असतील त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत नेहमी त्याच्या पाठीशी असतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी सकारात्मक विचार करून आयुष्य जगावे. बाकी कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत मात्र करत बसू नका. कारण आजकाल परतफेडी आपला तिरस्कार करून होते, पुरस्कार करून कधी देखील परतफेड मात्र होणार नाही. एवढ्या एका गोष्टीचे आपण प्रत्येकाने भान नक्कीच ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये जे सध्या तुमच्याकडे आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच आहेत. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे. हा संदेश शांत मनाने अजून काय मिनिटे आहे का, तुम्हाला मोठा चमत्कार होताना नक्कीच दिसेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी मिळत नसतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके जास्त प्रयत्न करीत आहात, तर तुम्ही नेहमी शांत राहून हे आयुष्य जगा. कारण आयुष्यामध्ये आपल्याला जेव्हा जे काही मिळून जाते ते उत्तमच नक्कीच मिळून जात राहते. समजून घ्या, आयुष्यात अशक्य असे काहीच नाही. आपण ज्या पद्धतीने आपल्या मनामध्ये विचार करत असतो ना, त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपण घडीत असतो. जर तुम्ही उत्तम नक्कीच विचार करून आयुष्य जगलात तर कधी देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी नक्कीच प्राप्त होणार नाहीत. म्हणूनच उत्तम गोष्टींचा विचार करा, उत्तम गोष्टी तुम्हाला निश्चिंतच मिळतील. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे.
आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज जर तुम्हाला आयुष्यात भगवंतांची आज जर तुम्ही भक्ती करत असाल तर निश्चिंत स्वरूपात उद्या मात्र तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये आनंदच आनंद मिळेल. हे नक्कीच शक्य नाही. अर्थात समजून घ्या, हे शक्य तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती कराल. म्हणूनच प्रथम निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांची भक्ती करून पहा, मगच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळेल. बाकी आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मात्र एकच गोष्टींचे स्मरण ठेवायचं आहे. आनंद तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी आनंदच आनंद मिळून जाईल. फक्त आपल्याला आपली मनस्थिती उत्तम मात्र ठेवायचे. बाकी OTP सारखं आपण मात्र नक्कीच नेहमी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे, जेणेकरून कोणी तुमचा दुसऱ्यांदा कधी वापर मात्र करू शकणार नाही. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी कधी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न तुम्हाला खाता येणार नाही. म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान भगवंतांनी दिलेले आहे. पैशांच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमवलेली सोन्यासारखी माणसे हीच खरी श्रीमंती असते. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त कराव्याशा वाटत आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला आता मात्र नक्कीच मिळणार. म्हणून तुम्ही शांत राहा. आणि हा संदेश अजून काही मिनिटे आहे का, समजून घ्या. ज्या गोष्टी नक्कीच आपल्याला वाईट वाटतात आणि ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी नक्की दुःख देत असतात ना, त्या गोष्टी नक्कीच तुमच्यासाठी उत्तम असतात. समजून घ्या. नक्कीच आयुष्यामध्ये कोणती गोष्ट कधीही काही अर्थात पूर्णत्व कशी घडत नसते. कोणत्याही गोष्ट घडण्याचा अर्थात घडण्याने काही ना काही त्याचे कारण असते. म्हणूनच आपण आपली चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांचे आपण प्रत्येकाने चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष मात्र नक्कीच द्यावे. बाकी तुमच्याकडे अजूनही नक्कीच वेळ आहे. तुम्ही नक्कीच चिंता कराल तर नक्कीच तुमचं संपूर्ण आयुष्य पूर्णत्व संपून जाईल. त्यामुळे प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, चिंता करणं सोडून द्या आणि असेच भगवंतांचे संदेश शांत मनाने तुम्ही ऐकत चला. आजचा संदेश आपण इतका वेळ देऊन ऐकला असाल तर धन्यवाद. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण कोणी देखील तुमच्या आयुष्यामध्ये कधी आनंद नक्कीच आणू शकणार नाही. आता तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये आनंद आणू शकाल जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचे आयुष्य जगलात ना, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तमहून जास्त उत्तम गोष्टी निश्चितच प्राप्त होऊन जातील. म्हणून आपण स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य मात्र नेहमी जगलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात, फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बस एवढं मात्र तू प्रामाणिक राहून तुझं आयुष्य जगायला शिक. हेच आपल्याला नेहमी उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी काही गोष्टी जर तुम्हाला मोठ्या नक्कीच करायच्या असतील, समजून घ्या, काहीतरी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठं नक्कीच करायचं असेल तर त्यापूर्वी तुम्हाला उत्तम कर्म करायला शिकायचे आहेत. कारण जसे तुमचे कर्म असणार तसेच तुमचे आयुष्य असणार, हे मात्र निश्चितच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून शांत राहा, चिंता सोडा आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करीत राहा. बाकी दिवस मात्र कामात चाललाय, रात्र मात्र विचारात चालली आणि मन अडकत चालले, शरीर मात्र थकत चालले. प्रत्येकांचे मन संभलताना आयुष्य मात्र आता आमचं संपत चालले. बस एवढंच आयुष्यामधले एक प्रथम सत्य उरलेलं आहे. बाकी मित्रांनो, साधं सोपं नेहमी जगावं, दिलखुलास असावं, राग आला तर चिडावं, रडू वाटलं तर रडावं, हसू वाटलं तर हसावं, पण आयुष्य मात्र आपण आपल्या मनासारखं जगावं. कारण या आयुष्यामध्ये वंशमोर कधी देखील नाही. म्हणूनच आपण नेहमी आहे त्या परिस्थितीमध्ये जगावे, पण नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. मामा म्हणतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठली गोष्ट विनाकारण कधी देखील घडत नाही आणि विनाकारण घडत नसते. आणि जिथे तुमची सहनशक्ती संपेल तिथे मात्र भगवंत तुमच्या पाठीशी नक्कीच असतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो,
सर्वप्रथम आपण प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये नक्कीच खूप काही तुम्हाला मिळून जाईल. फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून तर पहा. तुमचे आयुष्य निश्चितच आनंदमय होताना तुम्ही पाहाल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, चिंता सोडा आणि असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन नक्कीच ऐकत चला. हा संदेश जर आपण आपला पूर्ण किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असाल तर मीही तुमचे आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, आपण आपली काळजी सोडावी आणि नक्कीच भगवंतांचे आपण नेहमी चिंतन करण्याकडे लक्ष द्यावे. बस एवढंच तुम्हाला नेहमी समजायचं आहे. बाकी नक्कीच आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींकडे बस तुम्ही लक्ष देऊ नका, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून आयुष्य जगायचं आहे. कारण आयुष्यामध्ये कितीही दुःख जरी असले तरी देखील आपल्याला मात्र नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. म्हणून तुम्ही प्रथम तो विश्वास स्वतःवरती ठेवा आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी जास्त नक्कीच आशा ठेवलेली आहे त्या व्यक्ती तुम्हाला जास्त दुःख देतात. म्हणून तुम्ही आशा कधी कोणाकडून ठेवू नका. तुम्ही नेहमी स्वतःकडून अपेक्षा ठेवत चला, मगच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळणार. एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, भगवंतांनी म्हटलेलं आहे की आयुष्यामध्ये जितकं जास्त तुम्ही स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तेवढं सुख तुम्हाला अनुभवायला मिळेल, आणि जितकं जास्त तुम्ही अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवाल तितकं जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येतील. म्हणून आपण आपली चिंता काळजी सोडावी आणि भगवंतांचे नेहमी आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने नामस्मरण करावे. बस एवढंच तुम्ही नेहमी स्मरणामध्ये ठेवा. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, आनंदी राहून हे तुमचं आयुष्य जगा. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळावे ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. एवढीच मी प्रार्थना भगवंतांच्या चरणी नक्कीच करतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, हा संदेश जर आपणही पूर्णत्व ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. आपण भेटूया अशाच एका नवीन संदेशाद्वारे.